अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मामा म्हणतात, चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात. अधिकच चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कारण भक्तांनो, मामांच्या सेवेचा झेंडा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे, हे लक्षात असू द्या. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा मामांनी लवकरात लवकर पूर्ण करावे, हीच मी आपल्या बाळूमामा चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या बाळा, आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसे ठेवावे, हेच मी तुला आजच्या संदेशामध्ये सांगणार आहे. त्यासाठी तू शेवटपर्यंत हा संदेश ऐक. भक्तांनो, काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्या भावनांचा विचार करीत नाहीत. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे पटत नाही. ते स्वतःच्याच सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचं दाखवतात आणि आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात. म्हणून कधीकधी आपण प्रयत्न करूनही अशा लोकांचे वागणे बदलू शकत नाही. त्यांच्याशी सतत वाद घालण्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होते. म्हणून मामा सांगतात, आपण त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यात शांती टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने वागले पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे अधिक फायद्याचे ठरते. अशा लोकांशी उगाच भांडण करून तणाव वाढवण्यापेक्षा शांतीने आणि हुशारीने त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले आहे. हे अंतर म्हणजे नाते तोडणे नाही, तर स्वतःच्या मनशांतीसाठी एक मर्यादा ठेवणे आहे. तर मित्रांनो, आपले मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून हुशारीने अंतर ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, या गोष्टींपासून तू लांब राहा. त्या गोष्टी म्हणजेच नकारात्मक चर्चापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा. काही लोक फक्त वाद घालण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक विषय काढतात. अशा वेळी तुम्ही त्यांच्या चर्चेत पडू नका. त्यांचे बोलणे ऐकले, प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी जीव येतो. तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील. काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बोलण्याचा प्रयत्न करून पहा. जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका. बरं, ते जाऊ दे, तू काय म्हणतोस? कालच्या क्रिकेट मॅचबद्दल किंवा म्हणा एखाद्या पिक्चरबद्दल. अशा प्रकारे चर्चेची दिशा बदलली की समोरच्याला मुद्दा रेटून खेचून सांगायचा उत्साह राहणार नाही. नंबर 2, हलक्या स्वरात आणि संयमाने बोला. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो. ते जाणीवपूर्वक तुम्हाला डिवचिवतात, टीका करतात किंवा त्रासदायक बोलतात. जर का तुम्हीही चिडून बोललात तर त्यांना हवं ते मिळते. त्याऐवजी शांत राहा, मोजकच बोला आणि संवादाची गरज नसेल तर विषय संपवा. संयम ठेवल्याने परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का एखादा नातेवाईक तुमच्या निर्णयावर हसत असेल किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा.
यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळणार नाही. नंबर 3, आपल्या भावना सर्वांसमोर उघड करू नका. काही लोक मुद्दाम एखाद्याच्या दुखऱ्या नसेला हात घालतात. तुम्हाला त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे त्यांना जाणवून दिले की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतील. त्यामुळे तुमच्या भावना नियंत्रित ठेवा. जरी एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याला त्याचा अंदाज लागू देऊ नका. जर का कोणी तुम्हाला अपमानित करत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊ नका. त्यांना असं वाटलं पाहिजे की त्याचं बोलणं तुम्हाला अजिबात महत्त्वाचं वाटत नाही. नंबर 4, स्वाभिमान ठेवा पण अहंकाराला स्थान देऊ नका. स्वाभिमान असणे गरजेचे आहे कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मदत करतो. पण जर का एखाद्याने काही बोलले आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह तुम्हाला होतोय तर हे अहंकारातून तर होत नाही ना, याचा विचार करा. काही वेळा दुर्लक्ष करणे हेच उत्तम उत्तर असते. स्वतःला योग्य त्या ठिकाणी व्यक्त करा. गरज असेल तेव्हा बोलण्यास मागे हटू नका, पण लहानसहान गोष्टीमध्ये वाद घालण्याची गरज नाही. नंबर 5, मामा म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या. अरे बाळा, लोक तुम्हाला कमी का लेखतात, का बरं त्रास देतात, याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या उन्नतीवर भर द्या. ते काय बोलतात, का बोलतात यावर जास्त काळ वेळ घालवू नका. त्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जर कोणी तुम्हाला नेहमी तू काहीच करू शकत नाहीस असं सांगत असेल तर त्यावर उत्तर देण्याऐवजी कृतीतून त्यातून त्याचे तोंड बंद करून दाखवा. नंबर 6, स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा. काही लोक तुमच्यावर सतत टीका करत असतात, वाईट बोलतात, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका की हे तुमच्यावर अवलंबून आहे. मानसिक सीमा म्हणजे काय तर तुम्ही हे एक ठरवून घ्या. कोणीही काहीही बोलू, मी त्याला महत्त्व देणार नाही. हे ठरवलं की त्याच्या बोलण्याने तुम्ही डळमळीत होणार नाही. नंबर 7, मामा म्हणतात सतत प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा. अरे बाळा, काही जण मुद्दाम वाद वाढवण्यासाठी, भडकवण्यासाठी वक्तव्य करतात. जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला तर तेच त्याच गोष्टीला उचलून धरतात. तुम्ही शांत राहिलात, दुर्लक्ष केलात तर त्यांचा उत्साह कमी होतो. काही गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या आपोआप मिटतात. काही लोक सवयीने त्रास देतात कारण त्यांना तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते. पण जर का तुम्ही त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा केलात आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेशिवाय दुर्लक्ष केले तर हळूहळू ते कंटाळतात. उदाहरणार्थ, जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यावर टीका करत असेल तर प्रत्युत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून तुला आवडलं नाही ना, हरकत नाही, मला मात्र खूप आवडतो हा रंग असं म्हणून तुम्ही त्यांना गोड बोलून गप्प करू शकता. त्यांच्यामुळे स्वतःच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका. काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंदी होतात. तुम्ही चिडलात, त्रासल्यासारखे दिसलात की त्यांना यश मिळाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते पुन्हा तसेच वागतात. त्यामुळे तुम्ही जिंकू देऊ नका. त्यांच्या बोलण्याने तुमचा आनंद हिरावून घेऊ नका. तुम्ही आनंदी राहिलात तर ते आपोआप त्रास देण्याचं थांबवतील. स्वतःचा आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, छंद जोपासा, चांगल्या मित्रासोबत वेळ घालवा आणि आपल्या यशावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतरांना तुम्हाला दुखवणे अवघड होईल. म्हणून मामा म्हणतात स्वतःला आर्थिकदृष्ट्या इतकं सक्षम बनवा. घरात कधीकधी आर्थिक विषयावरून वाद होतात. काही नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशांनी कमी असतात. तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवलं तर ते तुमच्यावर ताण आणू शकणार नाहीत.
स्वतःच्या पायावर उभे राहा आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा. आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैसा कमावण्यापुरते मर्यादित नसते, तर तो तुमच्या निर्णय स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचा असतो. जर तुम्ही स्वतःच्या कमाईवर उभे असाल तर लोक तुम्हाला हवे तसे नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. त्यामुळे छोट्याशा प्रमाणात का होईना पण कमवायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्यावर इतरांच्या मताचा प्रभाव कमी होईल. दुसऱ्यांच्या वागण्याने स्वतःचे निर्णय बदलू देऊ नका. बरेचदा घरातील लोक तुमच्या निर्णयावर टीका करतात, अपमान करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागतात तर तुम्ही त्यांच्याच हातात खेळणं सुरू कराल. तुमच्या जीवनाचे नियंत्रण इतरांकडे न देता स्वतः ठरवा की तुम्हाला काय करायचे आहे. इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय म्हणजे शिक्षण, करिअर, विवाह, व्यवसाय हे फक्त तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनी ठरवले पाहिजे. बाहेरच्या लोकांची मते ऐकून जर तुम्ही सतत निर्णय बदललात तर तुम्ही तुमचे जीवन ज्यांच्या अपेक्षानुसार जगत आहात. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि आत्मविश्वास बाळगा. मामा सांगतात, घरातील त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवणे सोपे नसते, पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर ते शक्य होते. भांडण न करता, कोणीही दुखावले जाऊ न देता शांतीने, हुशारीने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता येते. आपला वेळ, ऊर्जा, मनशांती अशा लोकांपासून वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हेच शहाणपणाचे ठरेल. शेवटी आपले जीवन हे आपल्या हातात आहे. कोण काय बोलले, कसे वागते यावर आपले आयुष्य अवलंबून असू नये. योग्य लोकांसोबत जगा, सकारात्मक राहा आणि नकारात्मकतेला शांतपणे दूर करा. भक्तांनो, दररोज आपण विविध सकारात्मक विचारांसह भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुम्ही खूप दिवस वाईट काळात राहिलात. आता तुमच्या आयुष्यात प्रेम मिळवून आनंदी होण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठी एक दार उघडणार आहे जे तुम्हाला समृद्धीकडे खरे प्रेम तुम्हाला सापडेल. मामा म्हणतात, अरे बाळा, हा संदेश तुझ्यासमोर येणे हे एक लक्षण आहे. ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे. स्वर्गात तुमच्याबद्दल संभाषण करत आहे. देवदूत तुम्हाला नियुक्त करत आहेत. ते ठीक होईल. अधिक मजा, सुधारित वित्त, उपचार, भरपूर प्रेम आणि चमत्कारासाठी सज्ज व्हा. अरे बाळा, आजचा हा शुभ दिवस अशा प्रकारे चकित करणार आहे जो तुम्ही कधीच केला नसेल. अपेक्षित तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. खरे प्रेम येत आहे. आपण हळू प्रेमास पात्र आहात. गुंतागुंतीचा गर्दी नाही. नक्की, स्थिर, सुसंगत तू त्या प्रेमात पात्र आहेस. ज्याला तुमच्याबद्दल खात्री आहे, ज्याची तुम्हाला खात्री आहे, अशा व्यक्तींसाठी तुम्ही पात्र आहात. मामा म्हणतात, अरे बाळा, आता आनंदी व्हा. तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. आतापर्यंत तुमचा चमत्कार वाटू लागले असतील. तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहे. होय, मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत, निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडले आहे. मामा म्हणतात, मी तुमचा देव आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही माझे मुलं आहात. कृपा म्हणजे जेव्हा देव आपल्याला चांगल्या गोष्टी देतो ज्याच्यात आपण पात्र नाही. दया म्हणजे जेव्हा तो आपल्याला वाईट गोष्टींपासून वाचवतो ज्याच्या आपण पात्र आहोत. आशीर्वाद असतो जेव्हा तो दोघांवर उदार असतो. खरेच त्याचे आभार मानण्याची आपली कारणे
कधीच संपू शकत नाहीत. देव सर्व वेळ चांगला आहे. देवाचे आपल्यासाठी केलेले त्यावर राहू नका, कारण त्याच्या एवढी काळजी आपली कोणालाच नाही. मामा सांगतात, आपण फक्त आपले जीवन आपल्या कर्मानेच खराब करत असतो. एक गोष्ट आहे, ती सांगते ऐका. त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही तुमचे जीवन कसे दुःखमय केले आहे. तुम्ही ते कसे खराब करता. तुमच्याच केलेल्या कृत्याने तुम्हाला दुःख होत असते. देवाने तर तुम्हाला आनंदात दिलेले आहेत, पण तुम्हाला ते घेता येत नाही. 2 कुत्र्यांची कथा आहे. ते एकाच वेळी वेगवेगळ्या खोलीत जातात. एक कुत्रा शेपूट हलवत बाहेर येतो, तर दुसरा कुत्रा रागात गुरगुरत बाहेर येतो. हे सर्व एक स्त्री पाहत असते आणि ती स्त्री पाहण्यासाठी खोलीत जाते. तिला वाटते की एका कुत्र्याला एवढा आनंद आणि दुसऱ्या कुत्र्याला काय वेड लागले असेल. तिला आश्चर्य वाटले. तिला आरशाने भरलेली खोली दिसली. आनंदी कुत्र्याला 1000 आनंदी कुत्रे स्वतःकडे मागे वळून बघताना दिसले, तर रागवलेल्या कुत्र्याला फक्त रागावलेले कुत्रेच त्या आरशात दिसू लागले. परत ओरडताना दिसले. तुम्हाला कारण समजले का? कारण रागावलेला कुत्रा मात्र त्या आरशामध्ये रागामध्येच बघत होता आणि जसा तो पाहत होता तसेच त्याचे प्रतिबिंब रागामध्येच त्याला दिसत होते. आणि त्या आरशाचे वैशिष्ट्य असे होते की 1000 पटीने तो आपल्याला चित्रे दाखवत होता. म्हणून आपण सभोवतालच्या जगात जे वावरतो, जे फिरतो, जे वागतो, तेच आपले प्रतिबिंब आहे. म्हणून मामा म्हणतात, जर का तुम्ही तुमच्या जीवनाकडे आनंदाच्या दृष्टीने पाहिले तरच तुमचे जीवन आनंदी होईल. म्हणून लक्षात ठेवा, जशी दृष्टी तशी सृष्टी यालाच म्हणतात. लक्षात ठेवा, देव तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. देव तुमच्या लढाया लढत आहे. प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा, कारण देव तुम्हाला देत आहे, पण तुम्ही ते ओळखायला शिका. कारण तुमच्या रागाने, चिडचिड स्वभावामुळे जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे तेही तुम्ही पाहू शकत नाही. खरोखरच देवाने तुमच्यासाठी चमत्कारिक अशा योजना तयार केल्या आहेत. सहमत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये बाळू मामा दयाळू आहेत असे टाईप करून हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. मामा म्हणतात, डॉक्टर काय म्हणतो, वकील काय म्हणतो, तो काय म्हणतो, ती काय म्हणते, ते काय म्हणतात, ते काहीच महत्त्वाचे नाही. देवाचे म्हणणे नेहमीच अंतिम असेल. तुम्ही स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. तुमच्यासाठी देव चमत्कार करत आहे. आज रात्री शांतपणे झोपा, कारण देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहे. देवावर विश्वास ठेवा. तुमचं सगळं काही नीट आणि व्यवस्थित होणार आहे. तुमच्या चिंता नष्ट होतील. भाग्योदय उघडून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून हा संदेश नक्की शेअर करा. मी तुमच्यासाठी या जगात नावंडी माणूस आहे. तू फक्त माझ्याबद्दल विचार कर. मी तुम्हाला सुरक्षितपणे हाताळील आणि तुझे जीवन, तुझा प्रवास मी सांभाळीन. मी तुला अंतिम वेळी माझ्या वैकुंठाला नेईन. तू फक्त मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब कर. मी दाखवलेल्या मार्गावरच चाल. भक्तांनो, देवाला प्रार्थना करा. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. हे ब्रह्मांड, हे मेडी माऊली, मला तुमची खूप गरज आहे. दररोज, प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला, जोपर्यंत
मी श्वास घेत आहे तोपर्यंत मला तुमची गरज आहे. मी एकटा या जगाला सामोरे जाऊ शकत नाही. हे मेंढी माऊली, मला इथपर्यंत पोहोचवण्याचे कारण तूच आहेस. मी प्रार्थना करतो की यापुढेही तुम्ही माझा हात कधीही सोडू नका. हे बाळू मामा, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे. ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. हे ब्रह्मांड बाळू मामा, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकाररूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, तूच माझी माता आहेस, तूच माझा गुरु आहेस. मला प्रेरणा दे आणि मला मार्गदर्शन कर. म्हणून मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर ऐकतो, तुमची प्रार्थना स्वीकारतो. पुन्हा जिंकण्याची तयारी तेथूनच सुरू करा, जिथे तुम्हाला हरण्याची जास्त भीती वाटते. आणि एक लक्षात ठेव, देवावर गोष्टी सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे कर्म प्रामाणिक असतात. म्हणून कर्म चांगले कर, प्रामाणिक कर. आयुष्यामध्ये नक्कीच तुला यश मिळेल. फक्त मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. मामा सांगतात, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी करून गर्दी सोडून स्वतःची ओळख निर्माण करायची असते. अशा दृढ निश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या लोकांना कोणतेही प्रेरणादायी संदेशाची गरज असते. आणि म्हणूनच देवाने हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तो शेवटपर्यंत ऐकावे. आढळल्यास तो त्यांना नवीन ऊर्जेने भरतो आणि निराशा दूर करतो. असा हा दैवी संदेशाची शक्ती आणि ताकद आहे. अरे बाळा, यशाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कठोर परिश्रम. परिश्रम करणाऱ्याकडे आकर्षित होते. ज्याने स्वतःचा खर्च केला, जगाने त्याला गुगलवर शोधले. म्हणून यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. शॉर्टकटची वाट पाहू नका. तुमचे कठोर परिश्रम करा की यशाला तुमच्यासमोर नतमस्तक व्हावंच लागेल. म्हणून एवढे कठोर परिश्रम आपले ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू तुझ्या प्रवासात गुंतून राहा, नाहीतर लोक तुम्हाला त्यांच्या प्रवासात सामील करतील. जीवनात काही सूत्र नेहमी लक्षात ठेवा. प्रवासात अडचणी आल्या तर हिंमत वाढते. कोणी रस्ता अडवला तर धीर वाढतो. विकायला आलात तर हिंमत अनेकदा कमी होते. विकायचेच नाही तर मग किंमत जास्त वाढते. मामा सांगतात, आयुष्यामध्ये तोच व्यक्ती त्याच्या जीवनातील सर्वात उंच शिखर गाठतो ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख पुरेसे नसतात, उडण्यासाठी धैर्य पुरेसे असते. हिंमत धरा आणि वाटेवर चालत राहा. तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान मिळेल. जर तुम्ही एकटेच पुढे निघाल आणि पुढाकार घ्याल तर तुम्ही स्वतःच कालिफा व्हाल. तुमच्या प्रत्येक निर्णयात मला सामील करा. स्वीकार असल्यास कमेंटमध्ये होय देवा, मला तुमच्या योजनेचा स्वीकार आहे आणि देव महान आहे असे टाईप करून तुमची सहमती देवाला नक्की सांगा. अरे बाळा, दुसऱ्यांच्या बोलण्याने स्वतःला दुःखी करू नकोस. ज्यांच्यावर हे जग हसले त्याने इतिहास रचला, हे लक्षात ठेव. अंतर कापल्याशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही. जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. मामा म्हणतात, जर का आपली दृष्टी बदलली तर दृष्टिकोनसुद्धा बदलतात. विचार बदलला तर तारेसुद्धा बदलतात. बोटी बदलण्याची गरज नाही. दिशा बदलली तर किनारा आपोआप बदलतो. तुम्ही पडून उठता ही महानता नाही. महानता म्हणजे तुम्ही पळता
आणि पुन्हा पुन्हा उठता. काहीही अशक्य नाही. तुम्ही जे काही विचार करू शकता ते सर्व काही शक्य आहे. फक्त तुमच्या प्रयत्नात कमी आहे. प्रयत्न करा, मार्ग रस्ता नक्कीच सापडेल. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये माझे किती महत्त्व आहे हे जर तुला आज मला दाखवून द्यायचे असेल तर माझ्या बाळा, माझ्यासाठी तुला आज थोडासा वेळ द्यावा लागेल. तुला दाखवावे लागेल की तू माझ्यावर किती प्रेम करतो. त्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. अरे मुला, प्रत्येक वेळी मी तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि आशेने भरलेले जग दिसते. मी पाहतो आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. तू किती विश्वासाने माझ्याजवळ येतोस, किती विश्वासाने माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझ्या प्रार्थनेचे हवय प्रमाण म्हणजे आजचा हा दैवी संदेश आहे. त्यामुळे काही करून तुला हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल. तरच तुला तुझ्या सर्व प्रार्थनेचे फळ मिळेल. अरे बाळा, मी तुझी चमत्कारासाठी निवड केली आहे. तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. मुला, तू गाढ झोपेत असतानाही मी तुझ्यासाठी एक छान योजना आखून ठेवली आहे, जी सकाळी उठल्यावर तुम्हाला आनंदी करून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आता होणार आहे. मी तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, प्रेम, समाधान, सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य आणि खूप मोठा आशीर्वादाचा खजिना तुमच्या दिशेने पाठवला आहे. मित्रांनो, जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं टाईप करून मामा तुमची लीला खूप महान आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल आणि मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मामा सांगतात, आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात. दररोज तुम्ही दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा. परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा. तो नक्कीच तुम्हाला उंच करेल. मामा म्हणतात, जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल, चुकांबद्दल माफी मागत असेल, तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल. मामा सांगतात, हवेतील पक्षाकडे पहा. ते पेरत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत, तरीही आपण त्यांना खायला देतो. मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का? चिंता करणे सोडून द्या. उद्या काय होईल, उद्या कसे होईल, माझे काय होईल, माझे कसे होईल, अशी चिंता सोडून द्या. उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आजचा दिवस आनंदी जगा. उद्याचा विचार करू नका. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या. तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे हे लक्षात असू द्या. मित्रांनो, त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका. त्याकडे काहीच मागू नका. तो परमपिता परमात्मा, ब्रह्मांड नायक, त्याला सर्व काही माहीत आहे. तो पाहत आहे. तो तुमच्या चिंता समजत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे. तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा. बघा, तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, मला उगम नव्हता, मला अंत नाही. मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला?
मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव, अटळ विश्वास ठेव. अरे बाळा, तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस. मी तुला चॅम्पियन बनवले आहे, कारण बाळा, तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही. जे लोक तुमचा आदर करत नाहीत, आपणही त्या लोकांची कदर करायची नाही, कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो, भक्ती करतो. मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं, असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मित्रांनो, यावर बाळू मामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. जर का तू मुक्या प्राण्यामध्ये मला बघत नसशील, गोरगरिबामध्ये मी तुला दिसत नसेल, आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल, लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल, तर माझ्या बाळा, आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही. जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर, मुक्या प्राण्यांची सेवा कर, अन्नदान कर. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक. जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल. यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल.
कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही.
आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे,
ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या यमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, पण आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमीच चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे.
जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच